नमस्कार. आज आपण भेटणार आहोत रोहिदास सावंत साहेबांना, जे सॅनिटेशन बिझनेसमध्ये आहेत आणि ते गेल्या भरपूर वर्षापासून या बिझनेसमध्ये आहेत. तर आज भेटूया आपण त्यांच्याशी. नमस्कार साहेब. तुम्ही मला सांगू शकता, पंकज सॅनिटेशन ही जी तुमची कंपनी आहे, ह्याची स्थापना केव्हा झाली? 20 फेब्रुवारी 1982 पासून आम्ही हे दुकान, छोटंसं दुकान सुरू केलं आणि त्याप्रमाणे आपला स्वतःचा म्हणून बिझनेस उभा केलेला आहे. त्याच्या अगोदर मी 12 वर्ष दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करत होतो. 12 वर्षाचा अनुभव घेऊन आणि ह्या फील्डमध्ये स्वतःचं काहीतरी करावं, कॅरियर करावं ह्या दृष्टिकोनातून स्वतः म्हणून या बिझनेसमध्ये सुरुवात केलेली आहे. अच्छा, तर तुम्ही दुसरीकडे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता ते तुम्ही ड्रेनेजच्या सिस्टममध्येच होता काय? ड्रेनेज, वॉटर आणि म्हणजे पाणी आणि सिवरेज वॉटर ह्याच्याबद्दल आम्ही तिथे त्यांच्याकडे काम करत होतो आणि त्यांच्याबरोबर काही महानगरपालिकेची कामं, खाजगी इमारतींची कामं अशी घेत होतो. त्याचा अनुभव पाठीशी घेऊन स्वतःचा काही करावं ह्या उद्देशाने मी 1982 पासून स्वतःचा बिझनेस सुरू केला. पूर्वीच्या ड्रेनेज सिस्टममध्ये किंवा आत्ताची जी ड्रेनेज सिस्टम आहे, तर ह्या दोघांमध्ये काही फरक आहे काय? ह्याच्यामध्ये खूपच फरक आहे. कारण पूर्वी आपल्याकडे ओपन ड्रेन्स आणि सॅनिटरीकडे किंवा ड्रेनेज सिस्टमकडे जास्त लक्ष दिलं जात नव्हतं, त्याला महत्त्व नव्हतं. आता जागतिक शहरीकरण आणि लोकांचं येणारा ओढा आणि सुशिक्षितपणा ह्याच्यामुळे लोक स्वतः ड्रेनेजसाठी अवेअरनेस आल्यामुळे ते लोक स्वतः आणि मार्केटमध्ये प्रोडक्टसुद्धा नवीन आता बाहेरच्या देशाशी कोलॅबोरेशन करून मार्केटमध्ये यायला लागलं. त्याप्रमाणे आता सुद्धा आपल्याकडची लोकंसुद्धा त्या पद्धतीने नवीन बाथरूम बनवणं किंवा टॉयलेट बनवणं किंवा त्याचं जी बाहेर ड्रेनेज सिस्टम होती ती आपल्याकडे अडॉप्ट करून नवीन सुरू केले. फिल्टरेशन प्लांट नव्हते, आता फिल्टरेशन प्लांट सुरू झाले. कारण डायरेक्टली अगोदर ओपन गटरला कुठे काय ते जोडत होते, ते आता करत नाही आहे. त्यामुळे अंडरग्राऊंड सिस्टीम सुरू झाल्यापासून आता आपल्याकडे खूपच परिवर्तन झालेलं आहे आणि याच्यापुढे अजून ह्याच्यापेक्षा नवीन अजून येत आहेत आणि ते होत राहणार. सॅनिटेशन करताना तुम्ही कोणकोणत्या प्रकारची काळजी घेता, जरा दर्शकांना सांगू शकता तुम्ही? सॅनिटेशन घेताना त्याचं महत्त्वाचं म्हणजे जे सॅनिटेशन वाटतं कुठे थांबता का म्हणे, स्टॅग्नंट होता का म्हणे, त्याचा उपद्रव उद्या वाढता का म्हणे, ह्याच्या दृष्टिकोनातून आम्ही स्लोप मेंटेन करणं किंवा त्याच्यातून फिल्टरेशन होऊन त्याचं घाण निर्माण न होणं आणि ते व्यवस्थितपणे डिस्चार्ज होणं ह्याकडे जास्त आम्ही लक्ष दिला जातो. आणि त्यासाठी आता नवीन येणारे प्रोडक्ट त्याप्रमाणे अपडेटेड आहेत, त्यामुळे कुठे स्मेल हे ते येत नाही आहे. अगोदर तसं पद्धत आपल्याकडे नव्हती, त्यामुळे ते स्वतः हाताने फिल्टरेशन प्लांट किंवा ग्रीस टॅप चेंबर असे बनवून करावं लागत होतं. आता ते काय करायला तेवढं लागत नाही, नवीन इक्विपमेंट आलेली आहेत, त्यामुळे अपडेटेड फिल्टर हे करून त्याचं डिस्पोजल चांगलं करतात. तुमची जी सर्व्हिस आहे ती मुंबईपर्यंत मर्यादित आहे का इतर जागांमध्येही तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता? आम्ही मुंबईत जास्त लक्ष देतो, कारण मुंबईत लोकांना अवेअरनेस जास्त आहे आणि ते लोक त्याप्रमाणे अपडेटाचा खर्च जो होतोय मार्केटला लागणारा खर्च ते सुद्धा करायला तयार असतात. अजून गावाकडे त्याचा तेवढा लोकांनी त्याच्याकडे अडॉप्शन केलेलं नाही आहे किंवा लक्ष दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे काही आता पसरत जाणं, शहराची वाढ होत झाली तसे ते लोक आता नवीन सगळीकडे जाणार आणि तसं करणार. पण आज सध्या काळ आम्ही जास्त करून मुंबईतच आता गेले अनेक 30-35 वर्ष काम करतोय आणि जास्त करून त्याच्याकडे जास्त. तुम्ही दर्शकांना सांगू शकता की तुमचे जे ग्राहक आहेत, जे कस्टमर्स आहेत, ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत? अच्छा, आमचे मेन कस्टमर्स इंडस्ट्रियलिस्ट जास्त करून आहेत. तसंच रहिवासी, इमारतीत राहणारे रहिवासी हे जास्त करून आमच्याकडे कस्टमर आहेत. आणि आता टाटासारखे ज्या कंपन्या आहेत त्याचीसुद्धा आम्ही फिल्टरेशनपासून सॅनिटरीवरची ह्याची कामं करतो आहे. टाटा मोठे प्रोजेक्ट आहेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत. आणि त्याप्रमाणे अजून आम्ही स्लममध्ये अजून तसं आमच्याकडे काही आलं नाही, कारण स्लमच्या लोकांना गव्हर्नमेंट आणि महानगरपालिका या सिस्टम पुरवतात आणि त्यांच्याकडे इंडिव्हिज्युअली अशी ड्रेनेजची किंवा सॅनिटरीवेअरची काही व्यवस्था नसल्यामुळे स्लमकडे तेवढं आमच्या जात नाही. आम्ही जास्त करून कॉर्पोरेट वगैरे आणि खाजगी जे हे आहे राहणारे निवासी लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. आज जे आहे तुम्हाला माहिती आहे की इतका कॉम्पिटिटिव्ह जग झालेलं आहे, तर तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला किंवा ह्या स्पर्धेला कसे सामोरे जाता? ह्या कॉम्पिटिशनमध्ये खरंच मराठी माणसांना पेक्षा दुसऱ्या प्रांतातले लोक म्हणजे प्रत्येकडे कुठच्या जातीवर न बोलता प्रत्येक प्रांतातले जास्त कब्जा केलेला आहे. मराठी माणसांना
खूप त्रास आहे येण्यासाठी. आणि तेवढी मराठी माणूस मेहनत पण घ्यायला तयार नसतात. त्यांना 8 तास ड्युटी करून आपलं काय कमवायचं तेवढं कमवायचं. पण बिझनेस म्हटल्यानंतर माणसांना कमीत कमी 14 तास ते 16 तास काम करावं लागतं. आपल्या स्वतःच्या घराकडे लक्ष नाही देता बिझनेसकडे जास्त लक्ष देतात, कस्टमरकडे जास्त लक्ष देतात. पण एवढं नक्कीच आहे की जर आपण इमानदारीत लोकांची कामं केली आणि चांगलं आपलं कामाचं कौशल्य असेल तर कोणी आपल्याकडे कामं येतात आणि देतात. हे त्याच्यातलं महत्त्वाचं पार्ट आहे. तुम्ही जे आहे तुमचे भविष्याचे काय प्लॅनिंग्स वगैरे किंवा काय फ्युचर प्लॅनिंग्स वगैरे काय आहेत सांगू शकता? भविष्यात आम्ही ह्याच्यात एक्सपान्शन ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि चालू आहे आमच्याकडे. आणि आता आमच्या प्रोजेक्ट दिवसेदिवस आमचं काम एक बघून वाढत चालले आहेत. आता आम्ही वेस्टर्न सब, ईस्टर्न सिटी, परत टाटासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही काम करतो आहे. आणि ते लोकसुद्धा आज बोलवतात. म्हणजे आमचं काही कामात चांगलेपणा किंवा कौशल्य असल्यामुळे ते लोक आम्हाला बोलवत आहेत. तुम्ही दर्शकांना सांगू शकता की तुम्ही सरकारी कामे जास्त घेता की खाजगी कामं? सध्या माझ्याकडे सरकारी कामं काय त्याच्यावर कामात एवढं सरकारी कामात माझ्या म्हणण्याप्रमाणे एवढं कौशल्य दाखवता येत नाही किंवा त्यांना ते चालून घ्यायचं असतं. पण खाजगीमध्ये कॉर्पोरेट जगामध्ये त्यांना सगळं अपडेटेड पाहिजे असतं आणि नवीन नवीन जे मार्केटमध्ये अवेलेबल असेल त्या वस्तू वापरून जे सरकारी कामापेक्षा उत्तम प्रकारे काम देण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्याच्यामुळे आम्ही जास्त करून खाजगी आणि कॉर्पोरेट लोकांकडे जास्त लक्ष दिलं जातो. सावंत साहेबांना 2 शब्दात व्यक्त करू शकता काय तुम्ही? आता कुठचाही व्यवसाय करताना मेहनत आणि इमानदारी, कारण मराठी माणसाच्या मागे कोणी पाठिंबा नसतो आणि त्याच्यामुळे तो बिझनेसमध्ये पडायला पण घाबरत असतो. तरी मेहनत आणि इमानदारी जर असेल तर कुठच्याही व्यवसायात माणूस पुढे येऊ शकतो असं मला वाटतं. तर आपले जे आहे तुम्ही एक मराठी बांधवांना काय निरोप द्याल किंवा काय संदेश द्याल तुम्ही? मराठी बांधवांनी जास्तीत जास्त नोकरीकडे लक्ष नाही देतात व्यवसायाकडे लक्ष द्यावा आणि व्यवसाय पूरक कसं काय शिक्षण येईल त्याप्रमाणे लक्ष केलं तर त्या भविष्यात त्यांचं आता आपण सगळीकडे बघतो तर बिझनेसमधलेच लोक वर येत आहेत. त्याप्रमाणे बिझनेस जर केला असेल व्यवसाय केला तर ते चांगल्या लेवलला येतील असं मला वाटतं. तुमच्या कंपनीवर इंटरनेट ह्याचा काय परिणाम झालेला आहे आपल्या दर्शकांना सांगू शकता? इंटरनेट आल्यापासून आम्ही जे काही मर्यादित एरियामध्ये आम्ही कामं चालवत होती, आज इंटरनेटमुळे आम्हाला ऑल ओव्हर मुंबईमधून इन्क्वायरीज येत आहेत आणि त्याप्रमाणे मोठे मोठे जे कॉर्पोरेट लोक आहेत ते पण आमच्यापर्यंत पोचत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी डिस्कस करून त्यांचे पण प्रोजेक्ट आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. इंटरनेट नसताना आम्ही पर्टिक्युलर एरियावर तर आम्हाला लिमिटेशन्स असायची आणि त्या लिमिटेशनच्या बाहेर आम्ही जात नव्हतो. आता इंटरनेट आल्यामुळे त्याचा एक एक्सपान्शन आमचं बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलं. आता पुण्याला पण आम्ही कामं करायला लागलो, अजून काही ठिकाणी जायला लागलो. म्हणजे असे इंटरनेटमुळे आम्हाला तो एक फायदा व्हायला लागला. अच्छा, तर आज आपण भेटलेले आहेत सावंत साहेबांना, जे आज तुम्ही ऐकलंच आहे की जे ड्रेनेज सिस्टममध्ये किंवा सॅनिटेशनमध्ये खूप पोचलेले आहेत. तर आपण आपला वेळ दिला तर आभारी आहे. मी समता, मी महाराष्ट्रीयन न्यूज चॅनलवरून तुमचे धन्यवाद करते. धन्यवाद, आभारी आहे.